एकीकडे या 6 खासदारांचा पक्षप्रवेश झालेला असताना दुसरीकडे नाशिकमधल्या पराभवानं शिंदे नाराज असल्याच्या चर्चा आहेत. त्याच संदर्भातले टॉप 9 अपडेट्स बघूया. नाशिक विधान परिषदेमध्ये धक्कादायक निकाल, तर शिंदेंच्या शिवसेनेच्या नरेंद्र दराडेंना पराभूत करत अपक्ष उमेदवार गोकुळ गीतेंचा विजय. गीतेंना 389 मतं. तर मी प्रचार थांबवला, मात्र कार्यकर्ते ऐकले नाहीत. निवडणुकीवेळी माझा बाप काढण्यात आला. विजयानंतर अपक्ष उमेदवार गोकुळ गीतेंचा निशाणा. तर एकनाथ शिंदेंच्या ते सोडून महायुतीच्या सर्व नेत्यांकडून विश्वासघात, गद्दारी केली, मला अंधारात ठेवून गीतेंना ताकद दिली. नाशिक विधान परिषदेतील पराभवानंतर नरेंद्र दराडेंचा आरोप. तर शिंदेंच्या सेनेचे पराभूत उमेदवार नरेंद्र दराडेंकडून गोकुळ गीतेंच्या कार्यकर्त्यांनाही शिवीगाळ. जल्लोष करत असलेल्या गीतेंच्या कार्यकर्त्यांवर दराडे संतापले. एवढ्यात काय झालं? सगळ्या ठिकाणी गद्दारी झाली. एवढ्यातच काय नसतं, सगळ्या जिल्ह्यात गद्दारी झाली. थेट आरोप कोणावरती आपला? थेट तिन्ही पक्षावर आरोप आहे माझा. आज नाशिक विधान परिषदेतील पराभवानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची नाराजी, तर महायुती धर्माचं पालन का झालं नाही? शिंदेंचा सवाल. उदय सामंत आणि पदाधिकाऱ्यांकडून पराभवाची सगळी माहिती मागवलीची सूत्रांची माहिती. नाशिकमधील पराभव आम्ही स्वीकारला. नरेंद्र दराडेंच्या आरोपांसंदर्भात चौकशी केली जाईल. पराभवाचं आत्मचिंतन करू. मंत्री उदय सामंतांची प्रतिक्रिया. ते काय म्हणाले मी बघितलेलं नाही. त्यांचा जो आक्षेप आहे की महायुतीच्या सगळ्या घटक पक्षांनी किंवा सगळ्या नेत्यांनी अशा पद्धतीचं काम केलं, तर नक्की आपण त्याच्यामध्ये लक्ष घालू. त्याच्यामध्ये कोण कोण आहेत ते देखील तपासून बघू. नाशिकमधील पराभवामागील कारणं शोधू. विश्वासघात आमच्या रक्तात नाही. नरेंद्र दराडे हरल्यामुळे वेगळ्या मनस्थितीत. दराडेंच्या नाराजीवर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया. भाजपनं ऑपरेशन तुडवा सुरू केलंय. नाशिकमध्ये शिंदेंच्या सेनेच्या उमेदवाराचा पराभव झाल्यानंतर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया. तर महायुती असताना सुद्धा नाशिकमध्ये अपक्ष उमेदवार विजयी. नाशिकात आम्ही अपक्ष गोकुळ गीतेंना पाठिंबा दिला. शिवसेनेचं मतदान त्यांच्याकडे वळवलं. भाजपच्या सर्व मतदारांनी गीतेंना मतदान केलं. हा रोष. संजय राऊतांचा हल्लाबोल. त्या पक्षाच्या सर्व मतदारांनी अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांना मतदान केलं. हा एक रोष आहे. आमचे जे मतदान होतं त्यांच्याकडे आम्ही वळवले. गोकुळ गीतेंच्या समर्थकांचा एकनाथ शिंदेंच्या गाण्यावर जल्लोष. गीतेंच्या बंगल्याबाहेर गीतेंचे समर्थक एकनाथ शिंदेंच्या गाण्यावर थिरकले. आता बघूयात विधान परिषदेच्या निकालासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या. विधान परिषद निवडणुकीतील 17 पैकी 16 जागांवर महायुतीचं वर्चस्व, तर नाशिकातील एका जागेवर अपक्ष उमेदवाराचा विजय. महाविकास आघाडीचा मात्र सुपडा साथ. जळगावमध्ये भाजपच्या नंदकिशोर महाजन यांचा विजय, मात्र त्यांच्या विजय जल्लोषापासून शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते दूर. नाशिकमधील पराभवामुळे जळगावातील जल्लोषात ते सहभागी होणार नसल्याचं या ठिकाणी आदेश असल्याची सूत्रांची माहिती. तर जळगावात बंडखोरी कायम ठेवली असती तर आमचाही विजय झाला असता. बंडखोर आमदार रेश्माची नाराजी. सांगली सातारा विधान परिषद निवडणुकीमध्ये भाजप महायुतीचे धैर्यशील कदम यांचा विजय, मात्र महायुतीची 100 मतं फुटली. ही मतं नेमकी कुणाची याची चर्चा. सांगली सातारामध्ये भाजपची 332, राष्ट्रवादी 147, शिवसेनेची 100 मतं होती. धैर्यशील कदमांना 592 मतं, तर अभयसिंग जगतापांना 295 मतं पडली. सोलापुरात भाजपचे राजेंद्र राऊत विजयी. राजेंद्र राऊतांचा 365 मतांनी विजय, तर वसंत देशमुखांना 118 मतं. अमरावती विधान परिषदेमध्ये भाजपचे प्रवीण पोटे विजयी. भाजपच्या पोटेंना 390, तर वंचितच्या निलेश विश्वकर्मांना 31 मतं, तर काँग्रेसच्या हर्षजित देशमुखांना एकही मत नाही. नागपूरसह भंडारा गोंदिया विधान परिषदेमध्ये भाजपला कौल, तर काँग्रेसच्या अतुल लोंढेंचं नरेश विश्वकरांचा पराभव. दरम्यान या ठिकाणी नागपुरात राजू पोद्दार यांना 682, तर भंडाऱ्यामध्ये अविनाश ब्राह्मणकरांना 304 मतं. छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपचे सुहास शिरसाट 454 मतांनी विजय. ठाकरेंच्या शिवसेनेचे गणेश लोखंडे पराभूत. लोखंडेंना 134 मतं, तर 9 मतं अवैध ठरली आहेत. धाराशिव लातूर बीड विधान परिषद निवडणुकीमध्ये भाजप महायुतीचे बसवराज पाटील यांचा विजय. बसवराज पाटलांना 845 मतं, तर काँग्रेसच्या महेश देशमुखांना फक्त 124 मतं. बसवराज पाटलांचा 721 मतांनी विजय. नांदेड विधान परिषद निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार अमरनाथ राजूरकरांचा विजय. परभणी हिंगोली विधान परिषद या ठिकाणी शिंदेंची शिवसेना महायुतीचे सईद खान विजयी, तर खान यांच्याकडून ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार डॉक्टर विवेक नावंदरांचा पराभव. आता बघूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या. कृष्णा आष्टीकरांकडून अंधारेंचा विकृत असा उल्लेख, तर सुषमा अंधारे ठाकरेंच्या शिवसेनेच्या ढेकूण. सुषमा अंधारे यांच्यावर कृष्णा आष्टीकरांची बोचरी टीका. यासह अंधारे काँग्रेस धार्जिण्याच आहेत. तुम्ही आता नांदेडमध्ये कसे फिरता हे दाखवून देऊ. कृष्णा आष्टीकरांचं आव्हान.
आदित्य ठाकरे चांगले नेते, त्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे. शिंदेच्या सेनेचे आमदार प्रकाश सुर्वेंची प्रतिक्रिया. तर आदित्य ठाकरेंची अवस्था राहुल गांधींसारखी होता कामा नये, प्रकाश सुर्वेंची टीका. आमदार मिलिंद नार्वेकर आणि भास्कर जाधवांमधील अंतर्गत वाद विपोकाला. तर या ठिकाणी भास्कर जाधव हताश, त्यांच्या मानसिक अस्वस्थतेचा शिवसैनिकांना फटका. जाधवांना विरोधी पक्षनेते करा, मिलिंद नार्वेकरांकडून ट्विट करत फडणवीसांना विनंती. मिलिंद नार्वेकर आणि माझ्यामध्ये कुठलेही मतभेद नाहीत, काही गैरसमजातनं गोष्टी घडल्या. नार्वेकर इतके हळवे असतील असं मला वाटलं नव्हतं. मिलिंद नार्वेकरांसोबतच्या वादावर भास्कर जाधवांची प्रतिक्रिया. हो, आताही होईल, आजही झाली, आताही होईल. ते माझे मित्र आहेत, ते मित्र आहेत. भेट झाली की गळा भेटही झाली नाही, कशा करता गळा भेट? आमच्यामध्ये काय जर वैरच नव्हतं तर भेट नि गळा भेट त्याचा फरक काय करायची गरज आहे? ऑपरेशन टायगर संदर्भात शिंदेचा विश्वास सार्थ ठरवला. ऑपरेशन टायगरमुळे आता शिवसेनेची ताकद वाढलेली आहे. शिवसेनेचे नेते तानाजी सावंतांची प्रतिक्रिया. तर ओरडणं हे राऊतांचं कामच, खासदारांना सुरक्षा घ्यायची गरजच नाही, सावंतांची राऊतांवर टीका. सगळ्यांच्या आशीर्वादानं, त्यांच्या कृपेनं त्यांनी मला जी ताकद दिली, त्या ताकदीच्या जोरावरती हे ऑपरेशन टायगर मी सर्व शिवसेनेच्या माध्यमातून, सर्व कार्यकर्त्यांच्या आणि माझ्या नेत्यांच्या माध्यमातून यशस्वी करू शकलो. खासदार भाऊसाहेब वागचौरे यांच्या शिर्डीतल्या कार्यालयावरील ठाकरेंच्या सेनेचे बॅनर हटवले. तर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊतांचे फोटो असलेले हे बॅनर्स हटवले. वागचौरेंच्या घरासमोर शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी हे बॅनर्स आता लावलेत. अंबाजोगाईमध्ये ठाकरे गट आक्रमक, गद्दारी करणाऱ्या 3 खासदारांच्या पुतळ्याचं दहन. तर चपला मारून व्यक्त केला निषेध. नांदेड विमानतळाबाहेर खासदार समर्थकांची जोरदार घोषणाबाजी. फुटले ते 3 खासदार संध्याकाळी नांदेड विमानतळावर दाखल होणार. नागेश पाटील आष्टीकर, संजय जाधव, संजय देशमुख हे 3 खासदार नांदेड विमानतळावरून आपल्या मतदारसंघात जाणार.